टेलिमानस सेवा हे NHMचे प्रोग्राम आहेत. त्याच्यामध्ये आपण आता थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. टेलिमानस सेवा म्हणजे काय, ठीक आहे. बघा, योजनांची साथ, जनसेवांचा ध्यास, ठीक आहे, हे त्याचं मोरल आहे. बघा, ह्याचे उद्दिष्ट काय आहेत. उद्दिष्ट असं आहे की टेलिमानस हे हेल्पलाईनद्वारे एकात्मिक व सर्वसमावेश मानसिक आरोग्य सेवा पुरवणे, म्हणजे सर्वांना मानसिक आरोग्य सेवा पुरवायची आहे, ठीक आहे. ह्यांचं मेन उद्दिष्ट आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये लाभार्थी कोण कोण आहेत. लाभार्थी विचारलं तर सर्व वयोगटातील नागरिक, म्हणजे लहान मुलं असतील किंवा मोठे मुलं असतील किंवा वयस्कर असतील किंवा कोणी पण असो, सर्व वयोगटातील सर्व नागरिक ह्याच्यामध्ये येत असतात, ठीक आहे. बघा, सेवा सुविधा महाराष्ट्रात 24 ते 7 म्हणजे 7 दिवसातून 24 घंटे ही सेवा उपलब्ध आहे. त्याला बघा, टेलिमानस हेल्पलाईनद्वारे मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध, म्हणजे टेलिफोनद्वारे मानसिक आरोग्य सेवा पुरवली जाते. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालय, कारागृह, वृद्धाश्रम, ग्रामीण भाग इत्यादी ठिकाणी मानसोपचार, तपासणी, समुपदेशन व उपचार सेवा, म्हणजे जेवढे जे जिल्हा आहे, जिल्ह्याच्या अंतर्गत, जिल्हा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे जे मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत जेवढ्या बी शाळा येतात, महाविद्यालय येतात किंवा कारागृह असेल किंवा वृद्धाश्रम असेल किंवा ग्रामीण भागातले काही भाग असतील, त्या भागामध्ये काय करत असतात, हे सेवा आणि उपचार किंवा समुपदेश करायचा किंवा तपासणी हे सर्व पुरवलं जातं. कुणाच्या अंतर्गत? जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत, ठीक आहे. विशेष मानसिक आरोग्य केंद्र ठाणे, पुणे आणि नागपूर येथे कार्यरत आहे, ठीक आहे. नंतर गोपनीयता राखून सुसज्ज सेवा सुविधा, म्हणजे काही समाजामध्ये कसं असतं माहिती आहे का, जर कोणाला सायकेट्रिक डिसीज झाला तर तो काय करत असतो, दुसऱ्याला कळू देऊ नये म्हणून ते काय करत असतात, गपची बसत असतात. त्याच्या घरचे असाल किंवा त्याला आपण रिलेटिव्ह म्हणतो, ठीक आहे. मग ही सेवा देण्यासाठी म्हणजे कोणालाच कळू देणार नाही, ठीक आहे. त्याच्यासाठी यांनी ही सेवा चालू केलेली आहे, टेलिमानस सेवा.